आज बघूया फक्त 10 मिनिटात तयार होणारे पौष्टिक थालीपीठाचे 2 प्रकार. नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा दुपारी फुल जेवण झालं असेल, संध्याकाळी जास्त भूक नसेल तर संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. बाहेरून खमंग, आतून मऊ आणि चवीला अगदी अप्रतिम अशी रेसिपी आहे. शिवाय बनवायला सुद्धा कमी साहित्य, कमी वेळ लागतो आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. चला बघूया थालीपीठाचे दोन्ही प्रकार. तर पहिल्यांदा मी बनवणार आहे पोह्याचे थालीपीठ. त्याच्यासाठी 1 वाटी पोहे घेतलेत मी आणि एका भांड्यामध्ये घालून पाणी घालून 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले. आता याच्यामध्ये पोहे भिजतील एवढं पाणी घातलं आणि हे पोहे 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहेत. पोहे पाण्यामध्ये बुडले पाहिजे एवढंच पाणी घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी मी पोहे भिजायला ठेवणार आहे. आता 10 मिनिट झालेली आहेत आणि पोहे चांगले मऊ भिजलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, पोहे चांगले कुस्करून असे मऊ करायचे, म्हणजे त्याचा गोळा करायचा आहे, चांगला एकजीव करायचं आहे हे पिठाप्रमाणे. याला चांगलं हाताने कुस्करायचं आहे बघा, अशा प्रकारे याचं पीठ झालं पाहिजे थोडक्यात. तर आता याचा चांगला मी गोळा बनवून घेतला आहे आणि याच्यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया. अशा प्रकारे गोळा बनवायचा आहे बघा. तर आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे आणि 3 ते 4 चमचे बेसन पीठ घातलं आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि अर्धा छोटा चमचा हळद आणि मोठा अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. थोडीशी धना पावडर पण घातली आहे, असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी छोटा अर्धा चमचा एवढे जिरे घातलेले आहेत. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालून यात पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवते वेळी पीठ घट्ट भिजवायचं, पातळ भिजवू नका, नाहीतर थालीपीठ थापताच येणार नाही. त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट भिजवायचं आहे. या थालीपीठामध्ये तुम्ही काकडी खिसून किंवा मग दोडका खिसून, पालकची भाजी किंवा मेथीची भाजी असं हे घालून सुद्धा तुम्ही बनवू शकता. दोन्ही थालीपीठाच्या प्रकारामध्ये, ज्वारीच्या थालीपीठाच्या प्रकारामध्ये सुद्धा आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे घालू शकता. तर आता पीठ चांगलं भिजवून झालं आहे. आता हे मी प्लास्टिकवर थापणार आहे. त्याच्यासाठी पोळीपाटावर एक प्लास्टिकचा तुकडा ठेवला आणि त्याला तेल लावून घेतलं चांगलं. प्लास्टिकवर थापायचं कारण म्हणजे प्लास्टिकवरून थालीपीठ सहज निघतं, चिटकत नाही अजिबात. त्याच्यामुळं प्लास्टिकवर थापते. आता पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे थापायचं. थालीपीठ थापते वेळी बोटाच्या साहाय्याने थालीपीठ पसरवून घ्यायचं चांगलं. आणि थालीपीठ थोडंसं जाडच थापतात, त्याच्यामुळं खूप जास्त पातळ थापू नका, नाहीतर मग ते प्लास्टिकवरती निघणार नाही, चिटकेल प्लास्टिकला, तुटेल. त्याच्यामुळं थोडंसं जाडसरच थापायचं. थापून झालं की त्याच्यावर तीळ लावायचे भरपूर असे आणि त्याला असे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून थालीपीठ भाजते वेळी या होलमध्ये तेल टाकलं की थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं, म्हणून मग होल करायचे. आणि आता हे थालीपीठ भाजायचे. मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि बघा प्लास्टिकवरून किती सहज हे थालीपीठ निघालेलं आहे बघा. आणि आता डायरेक्ट तव्यावर घालायचं आणि जे होल बनवलेत त्याच्यामध्ये तेल सोडायचं आहे थोडं थोडंसं आणि थालीपीठ एकदम खरपूस असं भाजायचं आहे. थालीपीठ भाजायला थोडंसं वेळ लागतो, जाड असतं. भाजायला घाई केली तर कच्चं राहू शकतं, मग त्याच्यामुळं अजिबात घाई करायची नाही. दोन्ही साईडने व्यवस्थित थालीपीठ भाजायचे. भाजते वेळी तेल सोडायचं दोन्ही साईडने. थालीपीठ व्यवस्थित खरपूस भाजतं. थोडंसं थालीपीठ भाजण्यासाठी तेल जास्त लागतं, कारण वरच्या साईडने छान खरपूस होतं थालीपीठ म्हणून. आणि बघा अशा प्रकारे हे थालीपीठ मस्त दोन्ही साईडने खरपूस असं भाजून झालेलं आहे. थालीपीठ खरपूस भाजलं तरच खायला टेस्टी लागतं. आणि इथे हे पोह्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे बघा. असं व्यवस्थित भाजायचं दोन्ही साईडने. आता अजून एक थालीपीठ मी बनवून दाखवते बघा. खूप कमी साहित्य
लागलेला आहे हे थालीपीठ बनवण्यासाठी. सकाळी कामांची घाई असते तेव्हा वेळखाऊ पदार्थ नको असतात नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी. तर हे थालीपीठ अजिबात वेळ खाऊ नये. फक्त एकदा पोहे भिजले छान व्यवस्थित की पुढच्या 5 ते 7 मिनिटामध्ये थालीपीठ बनवून तयार होतं. आणि इथे हे थालीपीठसुद्धा थापून घेतलेलं आहे. खूप मोठे थापायचे नाही, छोटे छोटेच थालीपीठ थापायचे. भाजायला सुद्धा जड जातं मोठे थालीपीठ थापले तर, उलटते वेळी तुटतं म्हणून. आणि इथे हे खरपूस भाजलेले खमंग पोह्याचे थालीपीठ बनवून झालेले आहेत. रोज नाश्त्यासाठी पोहे तर बनवतोच, पण पोह्याचे थालीपीठसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. पौष्टिकसुद्धा आहेत, वेगवेगळ्या भाज्या घातल्या तर मुलंसुद्धा आवडीने खातील. डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा एक मस्त पर्याय आहे. चला तर मग हे पोह्याचे थालीपीठ इथे तयार झालेले आहेत. आता दुसरा प्रकार बघूया, ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ. ही सुद्धा अतिशय सोपी रेसिपी आहे. त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच वाटीने मोजून 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी जिरं, ओवा, 1 हिरवी मिरची आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या हे घालून याची पेस्ट बनवली आहे. तर ती पेस्ट घातली. 1 छोटा चमचा हळद आणि मोठा 1 चमचा लाल तिखट. लाल तिखटसुद्धा घातलेला आहे मी, कारण मिरची एकच घातली होती मी. लाल तिखटामुळे थालीपीठाला रंग छान येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि बारीक चिरलेला कांदा घातला. आता हे मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये तीळ घालणार आहे. थोडेसे तीळ साईडला ठेवून दिले थालीपीठावर लावण्यासाठी म्हणून. आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठसुद्धा भिजवून घ्यायचे. हे पीठसुद्धा घट्टच भिजवायचे, पातळ भिजवायचं नाही. थालीपीठाचं पीठ नेहमी घट्टच भिजवा, छान व्यवस्थित थापले जातात, कपड्याला किंवा प्लास्टिकला चिटकत नाहीत. आता हे थालीपीठाचं पीठसुद्धा भिजवून झाले बघा. असा घट्ट गोळा मळून घेतला आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून बनवू शकता. आणि आता लगेचच याचे थालीपीठ थापायला घ्यायचे. आता हे थालीपीठ मी कपड्यावर थापत आहे. कपडा ओला करून घेतला आहे पोळीपाटावर आणि त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवला आणि अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे. साईडने थोड्याशा चिरा जात असतील तर साईडला हा दुसरा हात लावायचा आणि अशा प्रकारे त्याला गोलाकार देत देत थापून घ्यायचं आहे. आणि थापून झालं की याला सुद्धा सेम पद्धतीने होल करायचे आहेत. भाजणीचं थालीपीठ बनवायचं म्हटलं की त्याच्यासाठी भाजणी बनवून ठेवावी लागते. ते सुद्धा पौष्टिक असतं, पण अगदी भाजणी संपली असेल किंवा बनवायची नसेल, कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे हे झटपट ज्वारीच्या पिठाचं पोह्याचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता. थापून झालं की त्याच्यावरती सुद्धा तीळ लावायचे आणि तव्यावरती घातलं आहे. कपडा अलगद निघतो बघा, कपड्याला अजिबात चिटकलेलं नाही. फक्त 2-3 थालीपीठ थापून झाले की कपडा एकदा धुवून घ्यायचा पाण्याने, म्हणजे नंतर जे थालीपीठ बनवणार आहे तर ते कपड्यावरून व्यवस्थित निघतात, चिटकत नाही. म्हणून 2-3 थालीपीठ झाले की प्रत्येक वेळी कपडा धुवून घ्यायचा एकदा पाण्याने. आणि तेल सोडून दोन्ही साईडने हे सुद्धा थालीपीठ एकदम खरपूस भाजून झालेलं आहे बघा. दोनही रेसिपी किती झटपट होणाऱ्या आणि पौष्टिक अशा आहेत. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ह्या रेसिपीज बनवू शकाल अशा रेसिपीज आहेत. आणि इथे ह्या ज्वारीच्या पिठाचे थालीपीठसुद्धा तयार झालेले आहेत. आमच्याकडे तर हे थालीपीठ घरी बनवलेलं लोणी असतं त्याच्याबरोबर खायला सगळ्यांना खूप आवडतात. नाहीतर मग मुलांना म्हटलं तर त्यांना सॉस बरोबर आवडतं, दह्याबरोबर सुद्धा मस्त लागतात हे थालीपीठ. तर ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही बनवून बघा.